झाला एक घाव आणि दोन तुकडे. विमानाच्या मालकाने मान्य केलं पायलटची चूक. सीबीआय कडून 3 दिवस चौकशी. पटेल आणि विमान मालकाचे संबंध स्पष्ट. जय पवारांना डाऊट. उशिरा पण मैदानात तेही सोडणार नाही. पवारांची घाई अंगलट आली. नाहीतर 1 महिना आणि 10 दिवसात घातपाताचा कट बाहेर आला असता. नेमकं घडलंय काय? 10 फेब्रुवारी त्या आज तारीख आहे 10 मार्च. जवळपास 1 महिना 10 दिवस अजित पवारांना जाऊन झाले. तर रोहित पवारांना अजित पवारांच्या अपघाताबाबतची माहिती देताना जवळपास 1 महिना उलटलाय. रोहित पवारांना हलक्यात घेतलं गेलं, पण हीच ॲक्शन जर शरद पवारांनी घेतली असती तर आत्ताच 3:13 आणि 9:12 वाजले असते. पण त्यावेळी शरद पवारांनी घाई केली. हा अपघात आहे, यात राजकारण आणू नका हे स्टेटमेंट केलं आणि सारवासारवसाठी आता महायुतीच्या नेत्यांना शरद पवारांच्या या स्टेटमेंटचाच दाखला पुरेसा ठरला. मुद्द्याला हात घालूयात. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान अपघात प्रकरणात पायलट सुमित कपूर याची चूक आहे. यामध्ये माझी काही चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा असा जबाब VSR या विमान कंपनीचे मालक VK सिंग यांनी दिलाय. त्यांची CID कडून कसून चौकशी सध्या सुरू आहे. या अपघात प्रकरणी अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी अनेक दावे केलेत. त्याचबरोबर सखोल चौकशीची मागणी देखील केली आहे. सिंग यांची 3 दिवस चौकशी. VK सिंग आणि रोहित सिंग यांची CID ने 3 दिवस चौकशी केली आहे. मात्र नेमके कोणत्या मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली याबाबत CID कडून गुप्तता पाळण्यात आली. अजित पवार विमान दुर्घटनेबाबत घातपाताचा संशय. अजित पवार यांच्या विमान अपघातावरती आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत कंपनीतल्या त्रुटी आपल्या पत्रकार परिषदेतून समोर आणल्या आणि ही घटना हा घातपात असल्याचा आरोप केला. VSR कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत त्यांनी बारामती पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केलं. VSR कंपनीबाबत अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे देखील आता आवाज उठवू लागलेत. जेव्हापासून DJCAचा अहवाल समोर आलाय, AIBचा अहवाल समोर आलाय आणि या दोन्ही अहवालांमध्ये आलेली तफावत, प्राथमिक निदर्शने या सगळ्या गोष्टींमध्ये तफावत दिसून आली. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि एका पक्षाचा अध्यक्ष अशा पद्धतीने अपघातात जाणं खरं तर यावरती गंभीर चर्चा व्हायला हवी होती. मात्र हा अपघात आहे असं सांगून या मुद्द्याला खोडून काढण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. प्रथम दर्शनी म्हटलं जातंय की अगोदर समोर धुकं होतं, नंतर म्हटलं गेलं विमान झाडाला आदळलं, नंतर म्हटलं गेलं पायलट ट्रॅफिकमध्ये अडकलं. त्यानंतर ऐकायला मिळालं की अजित पवारांच्या विमानाचा पायलट याला 3 वर्ष निलंबित केलं होतं का तर तो दारू पिणारा होता. या सगळ्या घडामोडी जर बघितल्या, घडामोडींची टाइमलाईन बघितली आणि पिंकी माळेच्या वडिलांचं जर स्टेटमेंट ऐकलं तर त्यांनी आधीच सांगितलं होतं की हा घातपातच आहे. मात्र या दृष्टीने कोणीही पाऊल उचलताना दिसत नाहीये आणि शेवटी आता याच विमानाचा मालक म्हणतोय की या सगळ्यांमध्ये पायलटची चूक आहे. मग पायलटच्या एका चुकीने अजित पवारांना खाल्लं असं जर या विमानाच्या मालकाचं म्हणणं असेल तर असा पायलट मुळात अजित पवारांना दिलाच का गेला होता, इथून प्रश्न सुरू व्हायला सुरुवात झाली. बारामतीतील विमान अपघातात 5 जणांचा मृत्यू. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी मुंबईवरून बारामतीकडे जाणाऱ्या विमानाचा बारामतीत लँडिंग दरम्यान अपघात झाला. यावेळी मोठा स्फोट होऊन विमान जळून खाक झालं. यावेळी विमानाचा मुख्य पायलट सुमित कपूर होता. विमानात अजित पवार, सह पायलट शामवी पाठक, सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी असे एकूण 5 जण होते. बारामती विमानतळावर विमान उतरण्याच्या प्रयत्नादरम्यान सकाळी 8:45च्या सुमारास विमानाचा अपघात झाला. मात्र अपघात झाला ती टाइमलाईनच सगळी मिसमॅच आहे. आधी सांगितलं ब्लॅक बॉक्स जळाला. प्रथम दर्शनी लोकांनी सांगितलं की अजित पवारांच्या हातावरील घड्याळावरून आम्ही त्यांना ओळखलं. ब्लॅक बॉक्स जळतो, घड्याळही मिळत नाही, कपडेही राहिलेले नाही, शरीराच्या चिंधड्या उडाल्यात. मात्र विमानातून बाहेर पडलेली सगळी कागद जशास तशी, सगळं काही संशयाच्या भोवऱ्यात. पण सगळीकडे चर्चा गॉसिप सारखी आणि गुपचूप सुरू आहे. यावरती स्पष्टपणे कोणी बोलतही नाहीये. अजित पवारांच्या आमदारांना पटेल आणि तटकरेंचा धाक आहे की काय असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला गेला होता. आता बोलणारे रोहित पवार आहे, पण आता जय पवारही मैदानामध्ये येणार असल्याचं समजतंय आणि जय पवार यांनी जर हा मुद्दा उचलला तर या मुद्द्याचा शेवटच होऊ शकतो.
तुम्हाला काय वाटतं? हा विषय जोपर्यंत सगळ्यांसमोर येत नाही तोपर्यंत लावून धरला पाहिजे की राजकारण्यांनी सोडून दिलाय तसं महाराष्ट्रातील लोकांनीही सोडून दिला पाहिजे? कमेंट करा. मुद्दा विषय आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.